नमस्कार मित्रांनो, तुमचे गणित गप्पा या चॅनलमध्ये स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पासून 10 पर्यंतच्या क्वेश्चनचे सोल्युशन पाहिले। मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे। ज्यांनी कोणी मागील व्हिडिओ पाहिला नसेल किंवा ज्यांना पाहायचा असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकतात। आता आपण क्वेश्चन नंबर 11 ला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 11, हाऊ मेनी फिश आर देअर इन ईच 4 इक्वल ग्रुप्स। आता या ठिकाणी काही फिश दिलेले आहेत आणि त्या फिशला आपल्याला 4 ग्रुप्समध्ये डिवाइड करायचं आहे। एका ग्रुपमध्ये 4 फिश आले पाहिजे असे आपल्याला ग्रुप्स तयार करायचे आहे आणि असे किती ग्रुप्स तयार होतील ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। 1 2 3 4 फिशचा एक ग्रुप, एका ग्रुपमध्ये 4 फिश आले पाहिजे। सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप अँड 4 ग्रुप। बघा या ठिकाणी किती ग्रुप्स तयार झाले 4 फिशचे, 1 2 3 अँड 4। ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन हियर। क्वेश्चन नंबर 12, बघा या ठिकाणी कार प्लस हे जे पिक्चर दिलेले आहेत, तर ह्या पिक्चर्सच्या ऐवजी मी कारला स्टारने डिनोट करते आणि हे जे पिक्चर्स आहेत त्यांना मी सर्कलने डिनोट करते, कारण की माझी ड्रॉइंग ही एवढी सुंदर ड्रॉइंग नाही आहे। म्हणून या ठिकाणी आपण हे सिम्बॉल्स, या सिम्बॉल्सच्या ऐवजी आपण स्टार आणि सर्कल घेऊया। इफ स्टार प्लस सर्कल इज इक्वल टू 42 and circle is equal to 12, then the value of star is, ओके। बघा क्वेश्चन काय सांगितलेला आहे या ठिकाणी त्यांनी, इफ स्टार प्लस सर्कल इज इक्वल टू 42, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन घेऊया। नंतर काय सांगितलेलं आहे, अँड सर्कल इज इक्वल टू 12, या ठिकाणी सर्कलची व्हॅल्यू काय दिलेली आहे 12 ही दिलेली आहे। देन द व्हॅल्यू ऑफ स्टार इज, आणि आपल्याला काय विचारलं आहे स्टारची व्हॅल्यू विचारलेली आहे। चला तर मग आपण हे इक्वेशन सॉल्व करायला घेऊया। बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल। बघा या ठिकाणी आपल्याला सर्कलची व्हॅल्यू माहिती आहे, काय दिली आहे 12, या दोघं सर्कलच्या जागेवरती आपण 12 टाकूया। स्टार प्लस 12 इज इक्वल टू 42 फ्रॉम इक्वेशन नंबर 1, ओके। स्टार प्लस 12 किती होतात 24 इज इक्वल टू ॲज इट इज 42 ॲज इट इज। बघा आता या ठिकाणी आपल्याला स्टारची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून स्टारला आपण काय करूया लेफ्ट साईडला ठेवूया, इज इक्वल टू 42 ॲज इट इज। आणि या ठिकाणी बघा आता हा 24 हा नंबर कसा आहे प्लस आहे। अशा कंडिशनमध्ये जेव्हा ह्या 24ला आपल्याला इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला घेऊन जायचं असतं, त्यावेळेस हे साईन चेंज होतं। या ठिकाणी प्लस आहे, प्लस तर काय होईल इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना राईट साईडला -24। जर सपोज या ठिकाणी मायनस साईन राहिलं असतं, -24 राहिला असता आणि आपल्याला इक्वल टू साईन क्रॉस करून, हे इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला जाण्याची जर वेळ आली असती तर ह्या मायनस साईनचं काय झालं असतं प्लस, ओके। हा रूल नेहमीसाठी लक्षात ठेवा सगळ्यांनी। आता या ठिकाणी काय आहे +24 आहे, म्हणून हा राईट साईडला ज्यावेळेस इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल त्यावेळेस हा काय होऊन जाईल या ठिकाणी -24, म्हणजे काय इक्वेशन तयार झालं बघा, स्टार इज इक्वल टू 42 - 24। चला तर मग 42 - 24 करूया। बघा 2 मधून 4 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून काय घेतलं आपण 3 कडून, सॉरी ह्या 10th प्लेसला असलेल्या 4 कडून बोरो घेतला, 1 बोरो घेतला। हा 10th प्लेसला आहे म्हणजे काय 10 प्लस हा 2 युनिट प्लेसचा, म्हणजे या ठिकाणी काय झालं 12
आणि हा टेन्स प्लेसला 4 होता. ह्या 4मधून एक बॉरो वन्स प्लेसला दिला आहे, मग या ठिकाणी काय येईल 3. ओके. आता 12मधून 4 सबस्ट्रॅक्ट करू शकतो आपण. 12 - 4 8. 3 - 2 1. बघा स्टारची व्हॅल्यू काय मिळेल मग. स्टार इज इक्वल टू 42 - 24 काय आलं 18. स्टारची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी 18. बघा ऑप्शनमध्ये आहे का. येस, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. इफ वी सबस्ट्रॅक्ट स्माइली फ्रॉम 40 द रिझल्ट इज 40 देन स्माइली इज व्हॉट. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन. इफ वी सबस्ट्रॅक्ट स्माइली फ्रॉम 40मधून स्माइली सबस्ट्रॅक्ट जर केला म्हणजे बघा 40 मायनस स्माइली. 40मधून फ्रॉम 40 म्हणतायत म्हणजे 40मधून स्माइली सबस्ट्रॅक्ट केला. 40 मायनस स्माइली इज इक्वल टू द रिझल्ट इज 40. तर रिझल्ट काय मिळतो, आन्सर काय मिळतं 40. देन स्माइली इज, तर स्माइलीची व्हॅल्यू काय असणार आहे बघा. 40 मायनस कोणता नंबर मायनस केला तर आन्सर 40 येईल. तरी ऑप्शन्स बघा. जर सपोज तुम्ही स्माइलीच्या जागेवर 10 पुट केला, 40 मायनस 10 केलं तर आन्सर काय येईल 30. आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे 40, म्हणून 10 हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा 40 मायनस स्माइलीची व्हॅल्यू जर सपोज 0 टाकली तर आन्सर काय मिळेल 40 मायनस 0 इज इक्वल टू आन्सर काय मिळेल 40. 40मधून जर 0 मायनस केला तर आन्सर मिळणार आहे 40. म्हणजे या ठिकाणी स्माइलीची व्हॅल्यू काय येईल मग 0. हियर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ ऑल 3 डिजिट नंबर शोन ऑन दी जग. ओके. या ठिकाणी बघा एक जग दिलेला आहे आणि त्या जगमध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे पहा. 3 डिजिट नंबर, ऑल 3 डिजिट नंबर्सची काय करायची आपल्याला सम, आणि ती सम काय येते हे विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी 3 डिजिट नंबर्स कोणते कोणते आहेत. 15 हा 2 डिजिट नंबर आहे, 31 हा 2 डिजिट नंबर आहे, 21 हा 2 डिजिट नंबर आहे. हे नंबर्स येणार नाही. बघा 100मध्ये 3 डिजिट्स दिसत आहेत. 1 0 0 म्हणजे 3 डिजिट्स आहेत, म्हणून हा नंबर येईल 100 प्लस 243. ह्या नंबरमध्ये पण 3 डिजिट्स आहेत 243. त्यानंतर 632 प्लस 632. बघा 28 2 डिजिट नंबर आहे, 4 हा 1 डिजिट नंबर आहे. तर या ठिकाणी फक्त 243 आणि 632 हे 3 डिजिट नंबर्स आहे. ह्या सगळ्या 3 डिजिट नंबर्सची काय करायची आहे आपल्याला सम, आणि ती सम काय येते ते आपल्याला ऑप्शनमध्ये आन्सर असणार आहे. ते चेक करून करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे. बघा 3 + 4 इज इक्वल टू 5, 4 + 3 इज इक्वल टू 7, 6 + 2 8, 8 + 1 9. बघा या 3 डिजिट नंबर्सची ॲडिशन काय आली 975. या ठिकाणी ऑप्शन आहे का 975. येस, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन. I am more than 80 - 25 but less than 45 + 30. Who am I? ओके. या ठिकाणी आपल्याला लेस दॅन आणि ग्रेटर दॅन असं बघायचं आहे. मोर दॅन म्हणजे ग्रेटर दॅन अँड लेस दॅन मीन्स स्मॉलर दॅन. हां बघा या ठिकाणी काय दिले त्यांनी 80 - 25. 80 - 25 किती येतं पहिले ते बघून घेऊया आपण. 80 - 25 करून घेऊया. 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून आपण 8कडून काय घेतला बोरो घेतला. या ठिकाणी काय झाला 10. 10 - 5 5, 7 - 2 5. ओके. या ठिकाणी नंबर काय येईल 55. मोर दॅन 55 बट लेस दॅन 45 + 30.
यांची ॲडिशन करायची आहे. 5 4 + 3 7. बघा आता या ठिकाणी आपल्याला कसा नंबर पाहिजे, मोर दॅन 55, 55 पेक्षा मोठा नंबर, अँड बट लेस दॅन 75 आणि 75 पेक्षा लहान नंबर. म्हणजे 55 आणि 75 मध्ये येणारा नंबर कोणता आहे तो आपल्याला ऑप्शन्समधून सिलेक्ट करायचा आहे. बघा 68 हा 55 पेक्षा मोठा आहे आणि 75 पेक्षा लहान आहे. ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी चेक करूया. बघा 55 काय सांगितले आपल्याला कंडिशन त्यांनी, मोर दॅन 55, 55 पेक्षा मोठा नंबर पाहिजे आहे, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. 47 बघा या ठिकाणी पण ही कंडिशन येणार नाही. 47 हा नंबर नाही येऊ शकत, कारण की आपल्याला 55 पेक्षा मोठा नंबर पाहिजे आहे. 47 हा नंबर कसा आहे, 55 पेक्षा लहान नंबर आहे. 83 बघा 83 हा देखील नंबर या ठिकाणी येणार नाही. का तर आपली कंडिशन आहे तो नंबर कसा असला पाहिजे, लेस दॅन 75, 75 पेक्षा लहान नंबर असला पाहिजे. 83 हा 75 पेक्षा मोठा आहे, म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही. या ठिकाणी काय येईल, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. देअर आर 10 बास्केट्स. इन ईच बास्केट देअर आर 2 ॲपल्स अँड 4 मँगोज. हाऊ मेनी मोर मँगोज आर देअर दॅन ॲपल्स इन ऑल. बघा काय क्वेश्चनचं सगळ्यात अगोदर मिनिंग लक्षात घ्या. देअर आर 10 बास्केट्स, 10 बास्केट्स आहेत. इन ईच बास्केट प्रत्येक बास्केटमध्ये 2 ॲपल्स अँड 4 मँगोज आहेत. बघा एका बास्केटमध्ये 1 बास्केटमध्ये 2 ॲपल्स अँड 4 मँगोज आहेत. ओके, अशा किती बास्केट्स आहेत, 10 बास्केट्स आहेत. अशा 10 बास्केट्स आहेत. 10 बास्केटमध्ये किती ॲपल्स येतील मग, 20. 10 बास्केटमध्ये मँगोज किती येतील, 40. बघा काय विचारलेलं आहे पुढे, हाऊ मेनी मोर मँगोज आर देअर दॅन ॲपल्स इन ऑल. हाऊ मेनी मोर मँगोज आर देअर दॅन ॲपल्स इन ऑल. तर त्या बास्केटमध्ये 10 बास्केट्समध्ये मँगोज हे ॲपलपेक्षा कितीने जास्त आहेत. बघा 40 मँगोज आहेत आणि 20 ॲपल्स आहेत. आपल्याला मँगोज कितीने जास्त आहेत ॲपलपेक्षा असं काढायचं आहे, म्हणून काय करावं लागेल, 40 - 20. तर मँगोज किती जास्त आहेत, 20 मँगोज जास्त आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17. सायरा वॉन्ट टू पुट 27 cherries equally in 3 boxes. Each box will have cherries. ओके, या ठिकाणी बघा काय सांगतायत ते, सैरा वॉन्ट टू पुट 27 cherries. सैरा नावाची एक मुलगी आहे, तिच्याजवळ टोटल चेरीज किती आहेत, 27 चेरीज आहेत आणि तिच्याजवळ बॉक्स किती आहेत, 3 बॉक्सेस आहेत आणि तिला ह्या 3 बॉक्सेसमध्ये सेम चेरीज ठेवायच्या आहेत. आणि काय विचारलं आहे, इच बॉक्स विल हॅव ... चेरीज. तर प्रत्येक बॉक्समध्ये किती चेरीज येतील. बघा या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर 3 बॉक्स ड्रॉ करून घेते. 1 बॉक्स, 2 बॉक्स अँड 3 बॉक्स. आणि आपल्याला ह्या 3 बॉक्समध्ये 27 चेरीज पुट करायच्या आहेत, ठेवायच्या आहेत. तर मी प्रत्येक बॉक्समध्ये एक चेरी ठेवते. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. ओके, 3 बॉक्स आहेत. 3 बॉक्समध्ये आपण किती चेरीज ठेवल्या? टोटल चेरीज किती होत्या? 27 चेरीज आपण 3 बॉक्समध्ये इक्वल डिवाइड केलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे ईच बॉक्स विल हॅव चेरीज. तर प्रत्येक बॉक्समध्ये किती चेरीज येतील? बघा, एका बॉक्समध्ये किती चेरीज आल्या हे आपल्याला विचारलेलं आहे. किती चेरीज आल्या मग काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, प्रत्येक बॉक्समध्ये किती चेरीज येतील? 9 चेरीज येतील. बघा, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 18. Ankita did the following subtraction problem. Which addition problem shows that she got the right answer? बघा, क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये? अंकिता डीड द फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम. अंकिताला एक सबस्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम दिला आहे. बघा, 94 - 40 इज इक्वल टू 54. हा एक सबस्ट्रॅक्शन असलेला प्रॉब्लेम आहे. विच ॲडिशन प्रॉब्लेम शोज दॅट शी गॉट द राईट आन्सर. आणि आपल्याला ह्या सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेमला ॲडिशनच्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करायचं सांगतायत ते. आणि शी गॉट द राईट आन्सर आणि तिला राईट आन्सर मिळालं पाहिजे. बघा, ऑप्शन्स चेक करूया. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. 52 + 85. या ठिकाणी 85 हा नंबर दिसतोय का? नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. बघा, 53 + 85. या ठिकाणी 53 पण नाही दिसत आहे आणि 85 पण नाही दिसत आहे, म्हणजे हा देखील ऑप्शन येणार नाही. बघा, ऑप्शन सी बघूया. 54 + 40. बघा, या ठिकाणी दिलं आहे 54 आणि 40 हे दोघं नंबर्स आहेत. आता हे आपण चेक करून पाहूया. या दोघांची ॲडिशन 94 येते का? चेक करूया. 54 + 40. 4 + 0 4. 5 + 4 9. येस, बघा, या ठिकाणी तिघी नंबर्स येत आहेत. 54 पण येतो आहे, 40 पण आहे आणि त्यांचं आन्सर काय येत आहे? 94 पण येतोय. बघा, हा प्रॉब्लेम काय दिलेला आहे? या ठिकाणी त्यांनी सबस्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम दिला आहे आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे? ॲडिशनचा प्रॉब्लेम शो करा आणि हे नंबर्स चेंज नाही झाले पाहिजे, हेच नंबर आले पाहिजे. तर बघा, ऑप्शन सी मध्ये 54 + 40 जर केला तर आन्सर 94 येतो. तिघी नंबर्स या ठिकाणी येत आहेत, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन येईल. बघा, नेक्स्ट ऑप्शन पण चेक करून घेऊया आपण. 54 + 54. 54 + 54 जर केलं तर आन्सर काय येतं? बघा, 4 + 4 8 अँड 5 + 5 108. बघा, या ठिकाणी फक्त एक 54 आहे, 40 हा नाहीच आहे आणि 94 पण नाही येते नंबर, म्हणून हा देखील ऑप्शन येणार नाही. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 19. रोहन पुट्स 10 पेन्सिल इन ईच बॉक्स फॉर दी सेल. ओके, रोहनने ईच बॉक्समध्ये म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये किती पेन्सिल पुट केल्या आहे? 10 पेन्सिल्स ठेवल्या आहेत फॉर दी सेल, विकण्यासाठी. प्रत्येक बॉक्समध्ये किती पेन्सिल ठेवल्या? 10 10 10 10 10. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे त्यांनी? हाऊ मेनी पेन्सिल्स डीड ही यूज इन ऑल टू पुट इन 5 बॉक्सेस. या ठिकाणी टोटल बॉक्सेस किती आहे काउंट करा अगोदर. 1 2 3 4 अँड 5. ओके, 5 बॉक्स दिलेले आहेत आणि ते विचारतात काय बघा आपल्याला. हाऊ मेनी पेन्सिल्स डीड ही यूज इन ऑल टू पुट इन 5 बॉक्सेस. तर ह्या 5 बॉक्सेसमध्ये नंबर ऑफ पेन्सिल्स किती आहेत? हाऊ मेनी पेन्सिल्स, पेन्सिल किती आहेत? तर या सगळ्याची ॲडिशन करावी लागेल. 10 + 10 20, 20 + 10 30, 30 + 10 40, 40 + 10 50. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. प्रिया हॅज 4 बॉक्सेस. प्रियाजवळ 4 बॉक्सेस आहेत. ईच बॉक्स हॅज 6 स्वीट्स इन इट. प्रत्येक बॉक्समध्ये 6 स्वीट्स आहेत तिच्याकडे. शी गेव
10 स्वीट्स टू हर सिस्टर. त्यापैकी तिने तिच्या बहिणीला 10 स्वीट्स देऊन टाकले. हाऊ मेनी स्वीट्स आर लेफ्ट विथ प्रिया. तर आता प्रियाजवळ किती स्वीट्स उरले आहेत. ओके, बघा काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. प्रिया हॅज 4 बॉक्सेस. सगळ्यात अगोदर मी 4 बॉक्स ड्रॉ करून घेते. 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स अँड 4 बॉक्सेस ड्रॉ करून घेतले आहे. त्यानंतर काय सांगतायत ते, ईच बॉक्स हॅज 6 स्वीट इन इट. प्रत्येक बॉक्समध्ये तिने किती स्वीट्स ठेवले आहेत, 6. बघा तिच्याकडे टोटल स्वीट्स किती आहेत, 6 + 6 + 6 + 6, 24 स्वीट्स आहेत तिच्याकडे. त्यापैकी तिने तिच्या बहिणीला किती देऊन टाकले, 10 स्वीट्स देऊन टाकले. बघा 10 स्वीट्स देऊन टाकले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढे स्वीट्स तिने तिच्या बहिणीला देऊन टाकले. आता तिच्याकडे किती स्वीट्स उरले आहेत बघा. उरलेले स्वीट्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. येस, आहे का 14 ऑप्शन. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हिअर. सगळ्यांना लक्षात आलंच असेल क्वेश्चन 11 पासून 20 पर्यंत. जर सपोज कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून डाऊट्स विचारू शकतात. मी माझ्याकडून तुमच्या जे पण क्युरीज असतील ते पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके, बाय.